तिसरा महिना संपला होता आणि चौथा महिना लागला होता आणि त्यातच कळालं की मला का वेळ झाली आहे. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी माहेरी आले 8-9 महिन्यानंतर आणि मला मावस भाऊ घ्यायला आला होता आणि तिथे मग मावस भावाच्या घरी म्हणजे माझ्या मावशीच्या घरी माझी आई आली होती मला घेण्यासाठी. मग ज्यावेळेस आम्ही रात्री त्या दिवशी पोचलो त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आम्ही आलो, मी आणि आई. आणि आल्यानंतर मग म्हणजे कसं आता त्यावेळेस एवढी सोय नव्हती, बस पण एवढ्या जास्त नव्हत्या, म्हणजे असं मला वाटते दिवसातून 2 ते 3 वेळाच आमच्या गावाला जायला बस होती. तिथल्या तिथे जायला पण 2-2 तास लागायचे जवळ गाव जरी असलं तरी, कारण बसच वेळेत नव्हत्या. मग ते 2 तासाचा आमचा प्रवास होता. मग त्या प्रवासातच मी आईला सांगायला चालू केलं, म्हणजे आईशी मी बोलायला चालू केलं, का ग आई तुम्ही मला भेटायला येत नाही, लग्न होऊन एवढे दिवस झालं तरी तुम्ही येत नाही. तर मग मला आई म्हणायची, बाबू आपली परिस्थिती आहे का ग सारखं सारखं तुला भेटायला कोणी येईल काय, आणि तुझं भाऊ तर किती लहान आहे. दादा असे माझे दादा आहेत ना, म्हणजे माझे वडील तेव्हा ऊसतोड कामगार होते आणि म्हणजे ते ऊस तोडायला जायचे आणि ज्यावेळेस ऊसाचा सीझन नसायचा ना, मग तेव्हा शेतात कामाला जायचे. तर मग दादांचं असं कामाला जायचं, मग मी पण कामाला जाणार आणि तुझं गाव एवढ्या लांब आणि कोण येणार बाळा सारखं सारखं, अशी आई मला म्हणायची. मग मला आई छान समजवायची माझी आई मला तेव्हा, बरं का. आणि मग त्याच्यानंतर मग ते मी बसमध्येच सगळं आईला सांगितलं, पण म्हणलं अगं आई मला करमतच नाही तिथं, म्हणजे असं छोटं घर आणि एकटं, म्हणजे असं एकलकोंड्यागत राहायची सवय नाही, बाहेर नाही कुठं, घरातच आई मला अजिबातच करमत नाही असं म्हणले मी आईला. मग आईने मला समजवलं आणि खूप समजवलं आणि म्हणली आता घरात गेल्यानंतर कोणाला बोलू नको असं, कारण आमचे कसे भाऊकी मोठी असल्यामुळे सगळ्या चुलत्या मालत्या माझे भाऊ सगळे लगेच मी गेल्या सगळे येणार, आणि मला म्हटले असं कोणाला बोलू नको, असं नाही, मी बरे आहे म्हणायचं. मग आम्ही घरी गेलो, तेवढ्या तिथल्या तिथं 2 तास झाला आमचा प्रवास आणि आम्ही घरी गेलो. मग घरी गेल्यानंतर मला लगेच सगळेजण भेटायला आले, माझे चुलते, आजी आजोबा, परत सगळेजण बरे का बाळा, सगळे कौतुकानं. तेव्हा फार म्हणजे अजून पण मी गेल्यावर तेच असतं, पण तेव्हा फारच आणि लहान होती म्हणून मग तो महिना कसा गेला काय गेला मला काहीच समजलं नाही. आणि ज्या वेळेस जायची वेळ आली त्यावेळेस मला आई म्हणली की आता सव्वा महिना झालाय बाबू, आता जायला लागल. म्हटल्यावर मी खूप रडायला लागले, म्हणजे म्हणायला लागले की मला नाही ना आई जायचं, मला नाही ना ग करमत, असं तसं म्हणायला लागले, बरं का. पण मला परत आईने तसंच समजवलं, असं नसतं बाळा, तुझ्या घरचे सगळे लोक चांगले आहेत आणि थोडं नवीन आहे तुला, जरा आम्ही येऊ की म्हणे, बघू मला जमलं तर मग मी दादांना पाठवून, नाहीतर मी येईल, नाहीतर मावशी येईल, असं सांगायची आई, बरं का मला. मग परत जायची वेळ आली आणि परत मग माझी मावशी मला सोडायला आली इकडे पुण्याला. आणि मावशी सोडायला आल्यानंतर बसमध्ये 8-9 तास लागायचे आणि तेव्हा कसं, आणि मला भीती पण वाटायची, म्हणजे बघा तेव्हा पुण्याला येताना एकच रस्ता ना, म्हणजे जायला पण तोच रस्ता आणि यायला पण तोच रस्ता, जाणारी वाहनं पण येणारी वाहनं पण. त्यावेळेस भीती पण अशी वाटायची, बाबा बापरे एवढ्या जवळून गाड्या जात्यात आणि त्यात तो खंबाटकी घाट, तो बघून पण भीती वाटायची. आणि मग आलो बरं का, आम्ही आलो आणि त्याच्यानंतर मग असंच मावशी 4 दिवस राहिली परत गेली, असंच रुटीन आमचं चालत राहिलं. आणि मग मी हळूहळू सगळा स्वयंपाक शिकला. कपडे कसे धुवायचे हे मला सासूबाईंनी वर्षभर शिकवलं होतं. कपडे धुण्याची यांची पद्धत पूर्ण वेगळी होती, ते शिकवलं. सगळा स्वयंपाक शिकला मी, छान स्वयंपाक शिकले हळूहळू. मग मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला, मग मी अशी बसून बोर व्हायला लागले ना, की जसं वर्ष 1.5 वर्ष होईल तसं मग मी हळूहळू क्लास चालू केले, म्हणजे शिवण क्लासला जायला लागले. त्याच्यानंतर इथं जे काही नगरपालिकेचे वगैरे असे क्लास यायचे ते क्लास करायला लागले. आणि असंच करत मग आमच्या असं रोजचं करमणूक व्हायची माझी जाऊबाईंची. मग नंतर हळूहळू आम्ही जर कुठंही जरी गेलो तरी मी आणि माझी जाऊबाईच जायचो, म्हणजे आमच्या ताई, आम्ही दोघी सगळीकडं जायचो. मग असं आमचं
रोजचं रुटीन चालायचं. काम उरकायलाच आम्हाला 12-1 वाजायचे. त्याच्यानंतरचं मग दुपारची जेवणं वगैरे, त्याच्यानंतर 2 तास 1.5 तासाचा आराम चालायचा. आणि घरात आमच्या कसं म्हणजे 8-9 लोक होती, त्याच्यामुळं तो दिवस निघून जायचा असं. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू मग क्लास चालू केलं. कोणताही क्लास असू दे तेव्हा मग मी करायची. आले की कोणताही क्लास असू दे. मग ह्याचा क्लास केला. त्याच्यानंतर ग्लास पेंटिंग, तुम्हाला सांगते मेहंदी, म्हणजे बरेचसेच असे सगळे क्लास चालू केले मी. आणि ते क्लास पण माझे पूर्ण झाले. शिवणाचा पण क्लास झाला. आणि मग आणि काय झालं मग की असे 2 वर्ष झाले. आणि 2 वर्षानं मला माझी मुलगी राहिली. म्हणजे ज्यावेळेस मला दिवस गेले ना मुलीच्या वेळेस पहिल्यांदा, तेव्हा. आणि तेव्हा मात्र मला खूप त्रास झाला. खूप त्रास म्हणजे तुम्हाला सांगते मी, अक्षरशः सुरुवातीला तर 1-1.25 महिना झाल्यापासूनच इतकं असं उलट्या आणि मळमळ व्हायची. ते 1.5 महिना चालूच होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की 3 महिन्यांनी माझा खूपच गेला. म्हणजे मला चालताच येईना अशी परिस्थिती झाली. मग परत आईचा फोन आल्यावर सांगितलं. मग तेव्हा मात्र मग मला वाटते 2-2.5 वर्ष झाले असतील. मग तेव्हा मग माझी आई मला घ्यायला आली. मग आई घ्यायला आली की बाबा आता हिला एवढा त्रास होतोय तर आम्ही घेऊन जातो म्हणे. पण आमच्या घरची परिस्थितीच नव्हती अजिबात की मला. मग मी माझ्या डोक्यात तो विचार की आई आपल्याला आता खर्च कसा करेल किंवा दवाखान्यात कशी नेईल. आणि पण कसं सासूबाईंपुढं आमचं काहीच चालत नव्हतं. मग मला माझी आई घेऊन गेली. आणि मग तेव्हा पण मला एवढा त्रास होत होता पण पर्यायच नव्हता ना. मग काय करणार, कारण मिस्टर प्रायव्हेट जॉबला होते. ते पण काही बोलू शकत नव्हते कारण त्यांचं पण नव्हतं काही चालत. जे काय आहे ते सगळं सासूबाईंचं. म्हणजे सासूबाई म्हणतील ही पूर्व दिशा तर ती पूर्व दिशा असं होतं. आणि मग आई आली आणि घेऊन गेली. मग मी गावाला गेले आणि 4 दिवस राहिले. 4 दिवस व्यवस्थित होते मी. अगदी 4 दिवस थोडं थोडं खुबा दुखायचा. पण 4 दिवस राहिल्यानंतर असं झालं की रात्रीचं अचानकच मला जास्त उलट्या व्हायला लागल्या. अशा भरपूर उलट्या, म्हणजे काहीच पोटात पचना. आणि असं आई पण घाबरली. बाई म्हणली पोरीला एकतर 3रा महिना संपत आलाय आणि हे काय त्रास व्हायला लागले. आणि काय झालं तर आणि काय करायचं, ते लोक काय म्हणतील, आई घाबरले. असं उलट्या करून करून असं नंतर हेच होईना, म्हणजे उलटीच होईना अशी परिस्थिती झाली. मग त्याच्यानंतर मग मला रात्रीचं 1-1.5 वाजता दवाखान्यात आम्ही गेलो. तिथं प्रायव्हेट डॉक्टरांनी. मग त्यांनी सांगितलं की हिला तात्पुरतं त्यांनी औषध दिलं आणि सांगितलं की उद्या हिचं युरिन वगैरे टेस्ट करा म्हणून. मग टेस्ट केली तर त्याच्यात कळलं की कावीळ झाली आहे म्हणून. आणि मग कावीळ झाली आहे म्हणून कळल्यानंतर तर मग तर घरचे जास्तच घाबरले, जे विशेष करून माझे आई वडील. आणि भाऊ तर लहान होता. म्हणजे मला वाटतंय तो त्यावेळेस 9वीलाच होता. असा 9वी-10वीलाच होता. आणि मग परत मग आता काय करायचं, माझ्या आईने मग मावशीला सांगितलं. तर मग माझी मावशी म्हणली थांब, काळजी करू नको. आता काय करायचं, कारण प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमिट करायचं म्हटलं तर आमच्याकडे काही पैसा नव्हता. तर मग आता कोणत्या डॉक्टरचं, आणि कावीळ होती ती जरा जास्त प्रमाणात होती. मग माझा मावस भाऊ आहे ना, तर त्याचं कोणीतरी सिव्हिल हॉस्पिटलला नातेवाईक होते ना, त्यांच्यापैकी एक जण कोणतरी कामाला होतं. मग त्यांना फोन करून त्यांनी तिथं खॉट अवेलेबल करून दिली. आणि मग मी तिकडं सिव्हिलला सांगलीला ॲडमिट झाले. आणि ॲडमिट झाल्यानंतर जवळजवळ मला वाटतंय 15-1 दिवस तिथं ॲडमिट होते. कारण मी सरकारी हॉस्पिटलला, कारण तेवढी कावीळच जास्त प्रमाणात होती. आणि पर्यायच नव्हता. जरी मी म्हटलं की ह्या दवाखान्यात मला नाही राहायचं किंवा मला करमत नाही, काहीच म्हणता येत नव्हतं. मग ॲडमिट मला केलं तिथं. म्हणजे आम्ही ॲडमिटची पण प्रोसेस बघा, तेव्हा मी माझी आई आणि माझा मावस भाऊ इतके सगळेजण गेलो होतो. सगळे व्यवस्थित सगळ्या पिशवीत भरूनच घेतलं होतं. आणि गेलो. आणि गेल्यानंतर ॲडमिट करायला जवळजवळ त्यांनी सकाळची संध्याकाळ लावली. तसंच गव्हर्मेंट हॉस्पिटल असल्यामुळं. आणि तिथं खूप गर्दी असायची. आणि सगळे कसं ॲडमिट पेशंट वगैरे तिथं असं जनरल वॉर्डमध्येच मला खॉट मिळाली. आणि माझ्यासोबत माझी आजी राहिली. आणि त्याच्यानंतर मग
असेच ते 15 दिवस कसे गेले मला काहीच कळालं नाही. आणि त्या 15 दिवसात पण म्हणजे इकडं ह्यांना पण सांगितलं होतं की असं असं झालं आहे आणि तिला ॲडमिट केलं आहे. तर तेव्हा त्या 15 दिवसात पण माझे मिस्टर मला वाटते 10 का 12 दिवस झाले होते मला ॲडमिट करून. मग तेव्हा आले बघायला मला तिथं. आणि माझी गाढ झोप लागली होती. माझे मिस्टर आले आणि त्यांनी असा आवाज दिला मला आणि झोप लागली होती आणि त्यात आवाज दिला आणि असे डोळे उघडल्यावर आपल्याला नाही का गाढ झोपेत असं समजत नाही, असं त्यावेळेस पटकन मी ह्यांना ओळखलं, असं बघितलं आणि थोडीशी शांतच बसले. आणि नंतर मग मी 5-10 मिनिटानं अशी व्यवस्थित जरा जाग आल्यावर म्हटलं, अरे तुम्ही म्हणजे सुरुवातीला असं ओळखलंच नाही. इतकं मला त्या हॉस्पिटलला हे झालं होतं ना, असं सगळं प्रत्येक प्रकारचे पेशंट वगैरे हे खूप त्रास झाला तेव्हा, खूप त्रास झाला. कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं. आणि मग तिथं पण मग मला 15 दिवसात आई माझी एकदाच आली तिथं पण. कारण काय व्हायचं, मला बघायला कोण ना कोण म्हणजे ही एक चुलता एक चुलती किंवा असं सगळे भाऊकीतले एक 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 दिवस यायचे ना, मग माझी आई त्यांच्याकडून डब्बा करून द्यायची. आणि तिकडचं कोण माहेरचं नाही ना आलं तर मग आमच्या घराची शेजारी मागं माझी आत्या, म्हणजे ते काष्टनी तसे वडारीच होते, पण आत्या आहे ना तिला आम्ही आत्याच म्हणायचो. मग तीच तिथं राहिली होती. ती मला ना गरम गरम डबा करून आणून द्यायची. आणि माझ्या आजीला म्हणायची, आई तू तिकडून डबा नाही आला तर माझ्या इथे ये, मग तू घरी मी तुला गरम गरम डबा करून देते. आणि मग ती डबा करून द्यायची. ते 15 दिवस कसं गेलं काही कळालंच नाही. आणि मग ज्यावेळेस डिस्चार्ज मिळाला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी अगदी गरम गरम 2 डिस्के अशी पाणी उकळून ठेवलं होतं. माझ्या आजीने मला चोळून माळून आंघोळ घातली. मग मला फ्रेश वाटलं. असेच माझे 8-9 महिने नंतर छान गेले. त्याच्यानंतर काय मला औषध पाण्याची गरज लागली नाही. कावीळ बरी झाली. त्याच्यानंतर काही जास्त मी औषध पाणी घेतलं नाही. घरचं सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित होते. आणि त्याच्यानंतर काय झालं, मग 9 महिने कसे गेले हे मलाच कळलं नाही. आणि मग 9 महिन्यांनी माझी डिलिव्हरी झाली. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मला 2 दिवस त्रास झाला, खूप त्रास झाला. आणि 2 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली. आणि माझी ही डिलिव्हरीसुद्धा माझ्या आजीनेच केली. आणि आता त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की मग मला मुलगा झाला की मुलगी.